नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गोड शिरा करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। ह्याच वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी साजूक तूप घेतलेले आहे। पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 5 काजू, 5 बदाम याचे तुकडे करून घेतलेत आणि 8 ते 10 मनुके घेतलेले आहेत। छोटा अर्धा चमचा वेलचीची पावडर घेतलेली आहे। आपण 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। त्यासाठी 3 वाटी पाणी आपण गरम करून घेणार आहोत। शिऱ्यासाठी गरम पाणीच वापरायचे आहे। जर तुम्ही जाड रवा घेतला तर 1 वाटी रव्यासाठी 3.5 वाट्या गरम पाण्याचा वापर करायचा आहे। शिरा करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढई गरम झाली आहे। तूप टाकूया। तूप गरम झाले, रवा टाकूया। लो टू मीडियम गॅसवर रवा भाजून घ्यायचा आहे। रव्याचा रंग गुलाबीसर होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे। सतत हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित भाजला जातो। रवा भाजेपर्यंत दुसऱ्या गॅसवर 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवले। शिऱ्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत। रवा सतत हलवत राहायचा आहे। लो टू मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिटं रवा छान भाजून घेतला आहे। रव्याचा सुगंध सुटायला लागला आहे। रव्याचा रंगही गुलाबीसर झाला आहे। रवा छान भाजला गेला आहे। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकूया। गरम पाणी टाकताना गॅस कमी करायचा आहे। पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे, हातावर वाफ येऊ शकते। 3 वाट्या गरम केलेलं पाणी टाकले। आता मी गॅस मिडियम केलाय। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व पाणी रव्यामध्ये मिक्स झालेलं आहे। रव्याने सर्व पाणी शोषून घेतलंय। याच्यावर झाकण ठेवते। 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 2 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। रवा छान शिजलाय। आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। मी 1 वाटी रव्यासाठी पाऊण वाटी साखर वापरली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊया। शिऱ्याला वाफ येईपर्यंत ड्रायफ्रुट्स परतून घेऊया। छोटा अर्धा चमचा साजूक तूप टाकते। ड्रायफ्रुट्स टाकूया। हलकसं परतून घेऊया। असं परतून घेतल्यामुळे ड्रायफ्रुट्स छान कुरकुरीत लागतात। ड्रायफ्रुट्स छान परतले गेले। आता मी हे काढून घेते। 3 ते 4 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। शिऱ्याला छान वाफ आली आहे। साखर पूर्णपणे विरघळली आहे। छान मऊ लुसलुशीत झालाय आपला शिरा। आता याच्यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकूया। छोटा अर्धा चमचा वेलचीची पावडर। सर्व मिक्स करून घेऊया। शिऱ्याचा खूप छान सुगंध सुटलाय। आता मी याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। छान झालाय आपला शिरा। शिऱ्याला छान वाफ आली आहे। छान झालाय आपला शिरा। आता मी हा शिरा प्लेटमध्ये सर्व करते। आपला गोड शिरा तयार झालाय, प्लेटमध्ये सर्व केलाय। छान झालाय शिरा आपला। गोड शिरा आपण नाश्त्याला करू शकतो, मुलांना डब्यात देऊ शकतो, सणावाराला नैवेद्यासाठी करू शकतो। झटपट होणार आहे, घरगुती साहित्यातून होणार आहे। सगळ्यांच्या आवडीचा प्रकार आहे हा। सगळ्यांच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।